तर नेपाळमधील अतिवृष्टीनं बिहारमध्ये निर्माण झाला आहे एक पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। बिहारच्या उत्तर, दक्षिण आणि मध्य भागात पुरामुळे मोठा फटका बसलाय। सीतामढी जिल्ह्यातील मधकौल या गावातील बागमती नदीचा बंधारा देखील फुटलाय। सध्या तिथे दुरुस्तीचं काम सुरू आहे। कोसी नदीवर असलेल्या बीरपूर बंधाऱ्यातून आज पहाटे 5 वाजेपर्यंत सुमारे 6.61 लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात आलाय। हा गेल्या 56 वर्षातील सर्वात मोठा विसर्ग आहे। तर बीरपूर बंधाऱ्यातील मोठ्या विसर्गामुळे बिहारच्या 13 जिल्ह्यातील 16,28,000 लोकांची अवस्था आणखी बिकट होऊ शकते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, आपण पाहतोय नेपाळमधलं सगळं जनजीवन हे विस्कळीत झालं आहे। सध्याचे ताजे अपडेट्स काय कळतात नेपाळमधील? बिलकुल, नेपाळमध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे आणि नंतर पाण्याचा जो विसर्ग झालेला आहे त्यामुळेच ही महापूर जो आहे तो आलेला आहे। आणि विशेष करून जे तज्ञांचं म्हणणं आहे, काठमांडूमध्ये यापूर्वी कधीही पूर आला नव्हता, परंतु यावेळेस पहिल्यांदाच काठमांडू सुद्धा जलमय झालेला आहे आणि सर्वत्र पाणी घुसलेलं आहे। आणि काही ठिकाणी भूस्खलनाच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत आणि त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। विशेष करून जे की नेपाळचे 6 फुटबॉल प्लेयर होते त्यांचं यामध्ये मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते। अतिशय वाईट ही घटना आहे। आणि एक बस होती जी 30 जणांना घेऊन चालली होती, ती बस सुद्धा दरीत कोसळल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे एकीकडे जलमय आणि दुसरीकडे भूस्खलन, तर यामुळे मोठी हानी जी आहे ती नेपाळमध्ये झालेला आहे आणि त्याचाच परिणाम बिहारमध्ये सुद्धा झालेला आहे। जो विसर्ग तिथून करण्यात आलेला आहे पाण्याचा, ते थेट, कारण बिहार आणि नेपाळची बॉर्डर एकच आहे, अशा वेळी याच मार्गाने पाणी जे आहे ते बिहारमध्ये घुसलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की चंपारणचा परिसर, जिथे मोठं डॅम आहे आणि जिथे मोठी नदी आहे की जी नेपाळ आणि भारताला जोडते, तिथे सुद्धा मोठा महापूर आलेला आहे। आणि त्यामुळे बिहारमधील साधारणतः 26 जिल्ह्यावर याचा परिणाम झालेला आहे आणि 35 लाखाच्या आसपास जे लोकसंख्या आहे त्यांना अफेक्ट करते, त्यांच्यावर परिणाम झालेला आहे। अनेकांना बेघर व्हावं लागलेलं आहे। कोसी, गंडक आणि बागमती या नदीला मोठा पूर आलेला आहे आणि अनेक गावं जी आहेत ते जलमय झालेले आहेत। एकीकडे नेपाळमध्ये आणि दुसरीकडे बिहारमध्ये ही संपूर्ण परिस्थिती झालेली आहे। नितीश कुमार सरकार जे आहे यासाठी प्रशासनाला अलर्ट करण्यात आलेला आहे आणि अग्निशमन दल असेल किंवा इतर फोर्सेस जे आहेत त्यांना सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर पुनर्वसनाची प्रक्रिया सुद्धा करण्यात आलेली आहे। आज केंद्र सरकार काही मोठी घोषणा करू शकतं आणि बिहारला आर्थिक मदतीची घोषणा सुद्धा केली जाऊ शकते। निश्चितच रामराजे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बिहारच्या तब्बल 13 जिल्ह्यातील 16,28,000 लोकांची अवस्था आणखी बिकट होऊ शकते। मात्र त्या ठिकाणी अर्थातच बिहारमध्ये प्रशासनाकडून कशी आणि काय नेमकी काळजी घेतली जाते, काय उपाययोजना केल्या जात आहेत या सगळ्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर? बिहारमधले स्थानिक जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मदत आणि पुनर्वसन विभाग जे आहे ते प्रत्येक घटनेवर लक्ष देऊन आहे, अलर्ट करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी हे पाणी जाण्याची शक्यता आहे त्या गावाला अलर्ट करण्यात आलेला आहे आणि तिथून तात्काळ ते गाव सोडून बाहेर निघावं अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आणि जे अडकलेले आहेत त्यांना मदत केली जाते, मग ते वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाते। हेलिकॉप्टरद्वारे सुद्धा जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। परंतु पाणी जे आहे ते 26 जिल्ह्यामध्ये घुसलेलं आहे। मग अशा वेळी कोणत्या जिल्ह्याचं गांभीर्य आहे किंवा काय आहे याची सुद्धा एक उजळणी करावी लागते। लहान मुलं आणि महिलांना वाचवण्यावर जास्त भर दिला जातोय आणि सरकारनं सुद्धा नागरिकांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जेवढं कमी सामान असेल तेवढं कमी सामान घेऊन लवकरात लवकर आपलं ठिकाण जे आहे ते सोडावं, त्याच्यामुळं अनेक हानी जी आहे ते पुढे वाचू शकते। आता हा जो विसर्ग झालेला आहे त्यामध्ये सुद्धा सरकार कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू करते ते पाहावं लागणार आहे। निश्चितच रामराजे, या सगळ्या खरं तर घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा, परिस्थितीवरती लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।